नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इमान रायगडी ट्रेकर्स. तर आज आम्ही जात आहोत कलावंतीन ट्रेक्सला. तर माझं नाव आहे प्रसाद आणि हा माझा भाऊ आहे प्रवीण आणि हा दुसरा भाऊ आहे रोहन. तर आमच्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट द्या आणि आम्ही ट्रेकसाठी पुढील प्रवासासाठी सुरुवात करतो. आता आम्ही आलोय कलावंतीनदुर्गच्या पायथ्याजवळ. तर इथे आता आम्ही गाडी पार्क वगैरे केल्यात आणि आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतोय. तर करूया सुरुवात ट्रेकला. तर मित्रांनो, सुरुवात झालेली आहे कलावंतीनदुर्गला जायची. तर इथे आता गाड्यांसाठी वगैरे रस्ता केलेला दिसतोय. गाड्या व्यवस्थित पायथ्याजवळ जाऊ शकतात. हा पाहू शकता समोर कलावंतीनदुर्ग दिसतोय. तर मित्रांनो, आता आम्हाला जवळजवळ 5 ते 10 मिनटं झाले असतील चालून, पण अजूनपर्यंत काही आम्हाला वाटलं नाही म्हणजे थकल्यासारखं. कारण की पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे ऊन वगैरे असं काहीच नाही. तर हे एक आमचं बेनिफिट आहे की आता म्हणजे थकवा वाटणार नाही. तर आता आम्ही उगाच बहुतेक आता पायथ्याशी पोचू दुर्गाच्या. तर मित्रांनो, आता सुरुवात झाली आहे खरी कलावंतीनदुर्ग चढण्यासाठी. आतापर्यंत रोड होता एक कच्चा रोड, पण आता खरं कसरत आहे. तुम्ही बघताय सकाळी लवकर गेलेले माणसं पुन्हा आता उतरायच्या तयारीमध्ये लागलेले आहेत आणि आम्ही भर उन्हामध्ये दुपारचं चढण्याचा प्रयत्न करतोय. खरी मजा आता येते मित्रांनो. हीच खरी कसरत आहे. तुम्ही कुठेही फिरा, रोडनी चाला, सायकल चालवा, पण डोंगरामधून काट्यावाट्यातून चालण्याची जी मजा आहे आणि जी कसरत आहे ती तुम्हाला सह्याद्रीशिवाय भेटणार नाही. कारण सह्याद्री एक अशी जागा आहे की तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी एक बळ देते, प्रेरणा देते. बघूया, परत कच्चा रोड लागलेला आहे. तर मित्रांनो, चालून घाम निघालाय. आता थोडा वेळ आम्ही रेस्टसाठी बसलेलो आहोत. आता थोडासा आराम करू या झाडाखाली. आणि आता जवळजवळ तरी पण नाही ना करून आपण अर्धा पाऊण तास 10-15 मिनटं अजून चालायचं आहे आमच्या माहितीनुसार. आता खरोखर किती आहे ते अजून माहिती नाही, तर आपण ते बघूया पुढे. आम्ही अर्धा तास जास्त चाललोय. आराम केल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली ट्रेकसाठी. तर मित्रांनो तुम्ही बघताय आता आम्ही बहुतेक पॅच कंप्लीट केलेला आहे
म्हणजे भाऊ पुढे चालतायत, मी थोडा शॉर्ट्स बनवत होतो व्हिडिओचे, त्याच्यामुळे ते पुढे चालत आहेत. रीलमध्ये पाहिलेला कलावंतीन दुर्ग आणि रिअलमध्ये पाहिलेला कलावंतीन दुर्ग याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही एकदा याचा अनुभव नक्की घ्या. सुरुवात केलेली ट्रेकला इकडनं, तर आत्तापर्यंत एवढा पॅच पूर्ण कंप्लीट केलेला आहे मी. असा फिरत 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 इथे आलो आहे. आणि आता तुम्ही बघत असाल तर आम्हाला एक नवीन सोबती भेटला आहे, जो इथे खालीच भेटला वाट दाखवण्यासाठी. तर आता थोडासा पॅच राहिलेला आहे चढायचा, तो आता सुरुवात करूया. आणि जसं तुम्ही वरचा एक जो हॉटेल सोडलात की तुम्हाला वरतीच हनुमंताचं एक मंदिर लागेल छोटंसं, इथूनच तुम्हाला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर इथलं दर्शन नक्कीच घ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी. मित्रांनो बघतोय तुम्ही कलावंतीन दुर्ग, आणि आता थोडासा राहिलेला आहे पॅच तिथे जायचा. मग अशी आमच्यासोबत जो होता सोबतीला, तर त्याच्या मित्रांना घेऊन आलेला इकडे बघते तुम्ही. मित्रांनो तुम्ही पाहतात हा आहे कलावंतीन दुर्ग आणि या साईडला आहे प्रबळगड. तर आपण चाललोय आता कलावंतीन दुर्गसाठी. एवढा पॅच कंप्लीट केलेला आहे. आणि इथे आलो आणि मला एक बॅनर दिसला छोटासा, गुफाकडे जाण्याचा मार्ग. तर इथे एक रस्ता दिलेला आहे. तर मी आता फक्त इथून बाहेरूनच दाखवतो तुम्हाला काय आहे तो. हे बघा, बघताय की कसं आहे चढण्यासाठी. कलावंतीन दुर्ग प्रत्यक्षात अनुभवलेला ट्रेक खूप सुंदर आणि छान आहे. तुम्ही सुद्धा एकदा या इकडे. आणि आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. पुढील आपला ट्रेक जो आहे तो इथून चालू होणार आहे. आणि दोघे जण भाऊ दमलेत चालून चालून, ऊन पण खूप लागतोय. तर थोड्या वेळात करूया इकडचा ट्रेक सुरू. तर मित्रांनो सुरुवात झाली आहे कलावंतींचा थरारक ट्रेक अनुभवायची. तर चला सुरुवात करूया आपण पण. इथे सपोर्टसाठी रस्से वगैरे बांधलेले आहे. कोणाला हाईटचा जर प्रॉब्लेम वगैरे होत असेल तर त्यांनी हा ट्रेक करू नका. हा आपल्याला साईडला दिसतोय तो प्रबळगड, आणि आपण चढत आहोत कलावंतीन दुर्ग. इथे थोडा ट्रेकी पॉइंट आहे, तर सांभाळून चढा.
खडकामध्ये चांगलं कोरलेल्या पायऱ्या आहेत, आपण बघतच असाल. मगाशी आपल्यासोबत एक सोबती आलेला होता, आता तो गेला. त्याच्या जागी हा दुसरा येऊन इथं झोपलाय, खलीमध्ये बसलाय. तर तो अगोदरच आला असेल. चला बघा मित्रांनो, एक चुकीचं पाऊल डायरेक्ट स्वर्गाची जा. बघताय तुम्ही, फायनली आपण पोचलो आहोत. कलावंतीनदुर्ग मोहीम फत्ते झालेले आहे. इथे बघताय अगोदरच येऊन बसलेले आहेत पब्लिक. हा आहे प्रबळगड. तर सुरुवात करतोय आता वरती पॉइंटला जाण्यासाठी. उचलणार, चल. जमल जमल. तर इथे आपल्याला मित्र भेटलेला आहे, ते सीडी लावून तिकडे वरती चढवतात पॉइंटला जाण्यासाठी. आपण इथे पोहोचलेलो आहोत. आता जाऊयात महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महादेव. तर मित्रांनो, आपल्याला प्रबळगडावरती माणसं दिसत आहेत. आपल्याला दिसत असेल तिथे भगवा झेंडा फडकत आहे, तिथे माणसं दिसत आहेत. हे बघा.
मित्रांनो, सुरुवात झाली आपल्या परतीच्या प्रवासाची. आता कलावंत सिंधुदुर्ग उतरायचा सुरुवात केलेली आहे. उतरताना येताना स्वतःची काळजी घ्या. प्रबलगडावर तुम्हाला दिसत असेल बसलेले आहेत. हे बघा. नाव टाका म्हणजे आम्ही 4 माकडा, त्यातलं एक माकड गेला. ह्याच्यावरती काय नाही वाटलं, पण ह्या पहिल्याच आहेत ना. हा काय तिकडे हे पण नाही ना पकडण्यासाठी काय काय नाही तिथं सपोर्ट वगैरे. आता तर पावसाळा चालू होणार आहे तर अजून थोडा ट्रिकी होईल पॉइंट. चला वस्ती आहे. स्टे आहे का? चालू द्या चालू द्या. खारे बटर खातात. आमच्या वाटणीची तीच आहे. धन्यवाद. सावकाश रे. टाटा घरची आता घरी बघा कुठला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की माणसं स्टेसाठी येत आहेत. आता वरती स्टे करणार आणि सकाळी कलावंत सिंधुदुर्गावरती जाणार. आमचा परतीचा प्रवास चालला आहे आणि यांचा वरती चढण्याचा. बघू शकता. तर मित्रांनो, आता आमचा परतीचा प्रवास सुरू होऊन जवळजवळ 10-1 मिनिटं झाली असतील, पण आता आमची पावलं जड झाली. आणि हे बघा इथं आता रात्री स्टे. मित्रांनो, तुम्ही आता बघताय आमचं उतार झालेला आहे. आता पार्किंग जवळ आलेलो आहोत आम्ही. इकडे गाड्या लावलेल्या आहेत, जिथून स्टार्ट केलेल्या आहेत तिथून. आता इथून सरळ गाडी काढायची आणि घरी जायचं. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.